तेल लावल्यावर तुमचे पण केस खूप गळतात का, किंवा तुम्ही तेल लावून केसांना कंगवा फिरवला तर नकळत खूप कंगव्याला असे आपले केस चिपकत असतात, तर हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे। तर या कोणत्या चुका आहेत की तेल लावून खूप सारे केस गळतात, तर आज आपण या सगळ्या चुका बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजेच की जेव्हा तुम्ही केसांना तेल लावता त्याआधी तुम्हाला तुमच्या सगळ्या केसांच्या गुंठा या काढून घ्यायच्या आहेत। तर याच्याने होतं काय की जेव्हा तुम्ही केसांच्या गुंठा न काढता तुम्ही अचानक केसांना तेल लावतात तेव्हा तुमचे जे खराब झालेले केस असतात ते तर बाहेर येतातच येतात, त्या उलट जे तुमचे चांगले केस आहेत ते सुद्धा तेल लावल्यानंतर बाहेर येतात। तर त्यासाठी तुम्ही पहिले केसांच्या छान गुंठा काढा, त्यानंतर तुम्ही तेल लावा। आणि जो कंगवा तुम्ही तुमच्या केसांना यूज करतात तर काळजी घ्या, ज्या कोंबमध्ये खूप गॅप असेल तो कंगवा तुम्ही तुमच्या केसांना लावा। अजून तुमच्या केसांची ग्रोथ खूप छान फास्ट करायची असेल किंवा केस छान वाढवायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला हा वूड कोंब लावावा लागेल। हा नीम वूड कोंब आहे लिटल एक्स्ट्राचा। तर याच्याने होईल काय की तुमच्या हेअर ग्रोथ खूप लवकर होईल। तुमच्या केसांमध्ये जो कोंडा असेल तो कोंडा कमी करण्याचं काम हा नीम कोंब करत असतो, किंवा तुमच्या केसांमध्ये काही अँटीबॅक्टेरिया असेल ते कमी करण्याचं काम हा कोंब करत असतो। ह्या कंगव्याचे अनेक असे फायदे आहेत मी ते तुम्हाला सांगितले आहेत। तर ज्यांना कोणाला हा कोंब घ्यायचा असेल मी Amazonची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। जर तुम्हाला लवकर केस वाढवायचे असतील किंवा हेअरफॉल कमी करायचा असेल, कोंडा कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी मी हे लिटल एक्स्ट्राचं तेल लावते। याच्याने होईल काय की तुमचा हेअरफॉल कमी होईल। आणि याच्यामध्ये कोको ऑनियन आहे, म्हणजेच कोकोनट पण आहे आणि कांदा पण आहे। या दोघी गोष्टी आपल्या केसांसाठी किती महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला माहितीच आहे। तर हे तेल खूप छान रिझल्ट देईल। आता आपण लावणार आहे ते केसांना तेल। तर नक्की बघा मी कोणत्या पद्धतीने तेल लावते, या टिप्स तुम्हाला नक्की फॉलो करायच्या आहेत, त्याच्यामुळेच तुमचा हेअर फॉल कमी होऊ शकतो। तर हे तेल तुम्ही तुमच्या स्कॅल्पला लावा। स्कॅल्पला लावल्यानंतर तुमचे जे खालच्या केसांचे जे लेंथ आहे त्या लेंथला तुम्ही हे तेल लावा। आणि काही तेल असे असतात की ते फक्त स्कॅल्पला लावायचे, बट हे तेल तुम्हाला केसांना पण लावायचं आहे आणि स्कॅल्पला पण लावायचं आहे। आणि ज्यांना शक्य होईल त्यांना अजून चांगला रिझल्ट या तेलाचा बघायचा असेल तर तुम्ही जेव्हा तेल लावता तेल लावल्यानंतर तुम्हाला छान कोमट पाण्यामध्ये टॉवेल बुडवून निपळून तो केसांना बांधायचा आहे। हा टॉवेल तुम्ही 20 ते 25 मिनिटं किंवा ज्यांना वेळ नसेल त्यांनी 10 ते 15 मिनिटं हा टॉवेल तुमच्या केसांना राहू द्यायचा आहे। याच्याने होईल काय की तुमच्या केसांमध्ये हे ऑइल छान मुरलं जाईल आणि तुमच्या केसांना प्रचंड अशी वाढ होईल। आणि हे ज्यांना शक्य असेल त्यांनी हे एकदा करून बघा। तर तुम्ही ऑदर तेल पण लावाल, कोकोनट असो कोणतेही तेल असो, तर त्याच्यासाठी तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे। तर हे तेल लावून तुम्हाला जर केस वॉश करायचे असतील तर तुम्ही 30 मिनिटात पण केस वॉश करू शकता, तरी तुम्हाला याचा फरक बघायला मिळणार आहे। किंवा जास्तीत जास्त 5 किंवा 6 तास। आणि ज्यांना सकाळी धुवायचे आहेत म्हणजेच की रात्री तेल लावून सकाळी तुम्हाला केस धुवायचे आहेत तर तसं पण चालणार आहे। बट ह्या सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे केसांच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत। आणि मी बोललीच आहे की ह्या तेलाचे प्रचंड असे फायदे आहेत। तुमचा हेअर फॉल पण कमी होतो, तुमचं ब्लड सर्क्युलेशन पण वाढतं, तुमचे केस जर फ्रिझी किंवा खूप असे डॅमेज झाले आहेत की तुमचे केस पण छान सिल्की पण होतील, केस पण वाढतील। सगळ्यात महत्त्वाचं ते आहे या तेलामध्ये की तुमच्या केसांमध्ये खूप कोंडा असेल, तुम्हाला खूप कोंड्याचे प्रॉब्लेम असतील तर कोंडा पण तुमच्या केसांना कमी करतो हे तेल। तर बघू शकता तुम्ही एवढ्याशा बॉटलमध्ये तुम्हाला किती सारे फायदे दिलेले आहेत। आणि याच्यामध्ये हार्मफुल स्मेलिंग टाकलेली नाहीये, तेलात तुम्हाला कोणताच असा हार्मफुल वास येणार नाही आणि या तेलामध्ये कोणतेच केमिकल असे यूज केले नाहीये। आणि कांदा काय करतो तुमच्या केसांना की तो सिल्की आणि शायनी बनवण्याचं काम कांदा करतो आणि केस वाढवण्याचं काम हे कांदा करत असतो। आणि कोकोनट ऑइलचं काय काम असतं की कोकोनट ऑइल तुमच्या केसांना छान पोषण देतो, केसांना वाढ देतो, सिल्की शायनी बनवतं, हे कोकोनटचं काम असतं। माहितीच आहे की कांद्याचा आणि कोकोनटचा आपल्या केसांना किती फायदा आहे। तर याच्यामध्ये 2 in 1 एका तेलामध्ये तुम्हाला कांद्याचा पण उपयोग आणि कोकोनट ऑइलचा पण उपयोग तुमच्या केसांना करता येणार आहे। तर हे हेड मसाजर प्लास्टिकचे पण येतात, बट प्लास्टिकच्या याच्याने होतं काय की त्याचे तुमचे केस अटकतात आणि ते तुटतात। त्याच्यामुळे हा सिलिकॉन मध्ये बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता जवळ खूप छान आपल्या केसांना प्रोटेक्ट
सर्क्युलेशन देतं आणि याचे अनेक असे फायदे आहेत ते सांगते. जे तुमच्या केसांमध्ये खूप कोंडा असेल तर कोंडा काढण्याचं काम हे हेड मसाज जर करत असतं किंवा तुमच्या केसांना अजिबात वाढ होत नाही तर तुम्ही जर याची मॉलिश केली तर तुमच्या केसांचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि तुमच्या केसांची वाढ होते. किंवा तुमच्या केसांमध्ये तेल आत मुरत नाही तर तुम्ही जर तेल लावून याची मसाज केली तर तुमच्या केसांमध्ये मुळांमध्ये तेल जाणार आहे. तुम्ही हे हमखास यूज करा आणि जेव्हा तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल आणि तुम्ही जर याला केसांमध्ये टाकून जर तुम्ही याची मसाज केली ना तर तुमचा सगळा कोंडा हा याला चिपकतो. तुम्हाला तेव्हाच कळेल की याला तुमच्या केसातला कोंडा किती चिपकतो आणि खरंच तुमच्या केसांचा कोंडा हा याच्यामुळे कमी होतो. तर तेल लावून तुम्हाला अशा पद्धतीने मसाज करायची आहे. ही मसाज तुम्हाला 10 ते 15 मिनिटं करायची आहे. याच्याने ब्लड सर्क्युलेशन आपलं छान होतं, वाढतं आणि केसांच्या मुळांपर्यंत आपलं तेल पोहोचतं आणि याचा खरंच खूप फायदा आपल्या केसांना होत असतो. होत्या आजच्या माझ्या टिप्स. केसांना तेल लावणं, हेड मसाज करणं, कंगवा फिरवणं तर कशा पद्धतीने करायचं मी तुम्हाला सविस्तर आज सांगितलं आहे. आणि ज्यांना हे प्रोडक्ट पाहिजे असेल त्यांना मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे. सो तुम्ही एकदा नक्की हे तेल यूज करून बघा. तुम्हाला याचा रिझल्ट 2 आठवड्यात बघायला मिळणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. सो थँक्यू.